विधिलिखित भाग 3. खरंच मी हसणं विसरलो आहे. ती होती किती आनंदात राहत होतो, किती मस्ती करायचो. ती गेली, सगळं बदललं. कसं स्वतःला आनंदी ठेवू काहीच समजत नाही. मॉमने मोगऱ्याचं बोलली तेव्हा किती छान वाटलं. नऊला खूप आवडत होती. तिनेच लावली होती झाडं फुलांची. तिला गार्डन खूप आवडायचे. त्यानंतर मॉम सगळं बघत होती. माडे काका होते तरी मॉम सगळं बघत होती. सार्थक मनात म्हणतो, सगळे जेवायला बसतात, माझी वाट बघत नाही बसून गेलेत जेवायला. बघू आता पुढे. तुम्हाला मी आठवत राहत नाही की जेवायला बसून जातात. भाई तुला पण मी आठवत राहत नाही का? कीर्ती म्हणते. सार्थकची बहीण, ए बच्चा फोन बघ मग बोलत जा. किती कॉल केले आहे. आता पण वेळ वाया घालू नको. फ्रेश होऊन ये आणि जेवण कर, सार्थक म्हणतो. कीर्ती फ्रेश व्हायला जाते, जेवायला बसते. फ्रेश होऊन आल्यावर कीर्ती 10 दिवस लंडनला जात आहे. मीटिंग आहे, ब्युटी प्रोडक्ट्स लॉन्च करायचे पण आहे, सार्थक म्हणतो. काय भाई एवढे दिवस जाणार आहे? कीर्ती म्हणते. बच्चा काम आहे म्हणून जात आहे ना, नाहीतर नाही गेलो असतो, सार्थक म्हणतो. ब्रो तू तरी आहे ना? कीर्ती राहुलला म्हणते. मी पण जाणार आहे. मेरी नाही आहे, आजारी आहे म्हणून मला जावं लागत आहे, राहुल म्हणतो. ती मेकअपचं दुकान आहे, काम करते की नाही? भाईच्या मागे पुढे करत असते, कीर्ती हसत म्हणते. राहुलला हसायला येतं. खरंच आहे, सार्थकच्या मागे पुढे करत असते. सर कॉफी घेणार? सर आपल्याला मीटिंगला जायचं आहे. सर ज्यूस घ्या ना. लाडीगोडी लावत असते. तिला कुठं माहिती आहे सर खडूस आहे, आकुडू आहे. तो कोणाकडेच बघत नाही, राहुल म्हणतो. राहुल तुला मारेल मी आता, जास्त बोलतो, राहुल. सार्थक राहुलकडे रागात बघत म्हणतो. बस आता जेवण करून घ्या, जेवताना जास्त बोलायचं नसतं, योगिता म्हणतात. सगळे चुपचाप जेवण करतात. राहुल आणि कीर्ती एकमेकांना टाळी देत होते. सार्थकची खेचत असतात. आधी नऊ होती, ती त्यांना सपोर्ट करायची. आता त्याच्या बाजूला कोणी नाही, तीच यावी म्हणून यांची प्रयत्न करत आहेत. सार्थक विचार करत होता. वेडे आहे, माझ्यासाठी सगळं करतात, मी तरी काय करू? तिला विसरता येत नाही. जेवढा विसरायचा प्रयत्न करतो तेवढी जास्त आठवते. जेवण झाले असेल तर लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठायचे आहे, योगिता म्हणतात. सार्थक त्याच्या विचारातून बाहेर येतो. त्याच्या रूममध्ये निघून जातो. राहुल आणि कीर्ती त्याच्याकडे बघत असतात. काय करायचं याचं? कसा झाला आहे? आपण काही करू शकत नाही का? राहुल म्हणतो. नको काळजी करू. मॉम बोलली रिया येत आहे, ती काहीतरी आयडिया देईल. अरे ती पण लंडनला आहे, तिथं जॉब करते, तिला तिथंच भेट ना, तिच्यासोबत बोलून बघ, कीर्ती म्हणते. मला वहिनी म्हणून पण आवडेल, कीर्ती हळूच राहुलच्या कानात म्हणते. कीर्ती काय बोलत आहे? राहुल म्हणतो. जे खरं आहे तेच बोलत आहे, कीर्ती म्हणते. राहुल जा झोप. काय खुसूर चालू आहे? कीर्ती लवकर उठत नाही, तुला लवकर उठायचे आहे. सार्थकला उशीर झालेला आवडत नाही, तुला माहिती आहे ना, योगिता म्हणतात. गुड नाईट म्हणून राहुल रूममध्ये निघून जातो. कीर्ती पण निघून जाते. योगिता नोकरांना सांगून सार्थकचा विचार करत बसतात. त्याचं कसं होईल? किती पण विचार करेल तरी कमीच आहे म्हणतात. त्यानंतर रूममध्ये झोपायला निघून जातात. सकाळी सार्थक लवकर उठला. आज वॉकला जाता येणार नाही होतं. जिममध्ये जाऊन वर्कआउट केलं, त्याचं आवरलं. लिव्हिंग एरियात आला. राहुल हाक मारणार की राहुल पण आला. सार्थक बघतच राहिला. आज राहुल लवकर तयार होऊन आला. तू आज मी हाक मारायच्या आधीच, सार्थक म्हणतो. मावशी आली होती उठवायला म्हणून लवकर झालं. जायचं आहे तर उठायला लागेल ना. चल गाडी काढायला सांगितली आहे, इथंच माझी शाळा घेत आहे, राहुल म्हणतो. मॉम काळजी घे, कीर्तीला पण सांभाळ, आम्ही लवकरच यायचं बघू, सार्थक म्हणतो. नको काळजी करू, आम्ही काय लहान आहे का? योगिता म्हणतात. काही गोष्टी असतात की काळजी घ्यावी लागते. आयुष्यातून कोणी गेलं की कसं वाटतं तुम्हाला? कोणाला मला गमवायचं नाही आहे, सार्थक म्हणतो. बाहेर निघून जातात. राहुल त्याला बघ, काळजी घे, लवकर या, योगिता म्हणतात. नको काळजी करू, लवकर येऊ, राहुल म्हणतो. निघून जातो. गाडीत बघून
कोणीच सोबत बोलत नाही. एअरपोर्ट दोघं निघतात. फ्लाईट अनाऊन्स होते. त्यांची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून ते विमानात बसतात. बघू आता कीर्ती आणि राहुल काय करतात.